तुषार ठरतोय या सामन्याचा सामनावीर. कल्पेश कातवारा कुठे असतील आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. सरकारी 11 जांभूळवाडी संघाकडून सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत असताना एका साईडला असतील रोहित आणि दुसऱ्या साईडला असतील धीरज. दोघ्या सख्या बंधूंची जोडी मैदानामध्ये दाखल होते. नक्कीच पहिला बॉल पडल्यानंतर टायमर या ठिकाणी सेट केलं जाईल याची दोन्ही संघांच्या संघनायकांना नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये पूर्ण करावेच लागतील, अन्यथा 5व्या षटकामध्ये आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं नोंद घ्यायची. ठाकरेनगर कोलटन संघाकडून P1चं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय भावेश. तसेच सरकारी 11 जांभूळवाडी संघाकडून ऑन स्ट्राईक असेल धीरज आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असेल रोहित. दोन्ही बंधूंची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होत असताना सरकारी 11 जांभूळवाडी संघाकडून अकुट टप्प्याचा चेंडू आडवा बॅटने चेंडू शपल क्रॉस होऊन खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. वन बाउंड सीमारेषा पार ओर दी रोप हा येतोय धीरज यांच्या बॅट मधून चौकार.
पहिल्या चेंडूवरती चौकाराच्या सायन आपल्या संघासाठी श्री गणेशा करत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय 4 आकड्यावरती. पुन्हा एकदा भावेश सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू जाऊन आदळतोय एस्टँड वरती. एसटीची त्रिफळा चित होतोय फलंदाज धीरज. बॅक टू द पॅव्हिलियन. एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर सुंदर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेत असताना गोलंदाज भावेश. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना भावेश यांच्या गोलंदाजीमधून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये आपल्याला भावेश यांची. फुल टॉस चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा असेल बिमर चेंडू. यस 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावर. आता मात्र नक्कीच सलामीसाठी गेलेला फलंदाज असेल रोहित, याच्यासाठी सुवर्ण संधी असेल ती मात्र फ्री हिटची. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड अत्यंत वेगवान पाहायला मिळते आपल्याला. हा येतोय चौकार रोहितांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत ओव्हर दी रोप. सुंदर असा फायदा उचलत असताना फलंदाज रोहित. फ्री हिटची सुवर्ण संधी होती त्या चेंडूवरती लगावलाय चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती भावेश असेल सज्ज. ओव्हर दी रोप खेळत असताना मिस्टायमिंग शॉट जेलची संधी होती. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करत असताना सरकारी 11 जांभूळवाडी संघाचे 2 फलंदाज दिनेश असतील आणि रोहित असतील. धावफलक 2च्या सहाय्याने जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. पहिल्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक असतील. फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता. डिरेक्ट हिट. फलंदाज होतोय बाद. धावचीच्या स्वरूपात दिनेशला मात्र माघारी परतावं लागेल. दिनेश यांची आता मात्र जागा भरून काढतोय. 4थ्या क्रमांकावरती जाणारा फलंदाज असेल निलेश. नक्कीच महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन मात्रे यांचा खूप मोठा फॅन असावा. आपला जर्सी क्रमांक 1157 1157.
सलामीसाठी गेलेला फलंदाज रोहित मात्र अजूनही खेळपट्टीवरती तैनात. नक्कीच या ठिकाणी लाईन चेक केली जाईल. पंचांचे दोन्ही आज समांतर. वाईड बॉल या ठिकाणी गोलंदाजीची सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय आपल्याला कोलटन ठाकरेनगर संघाचा गोलंदाज आदेश. आता मात्र आडव्या बॅटने शपल क्रॉस होऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय लेग स्लिपला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फिल्डर असतील सोन्या. सुंदर क्षेत्ररक्षण. तर मात्र जोरदार फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वन बाउन्स ओर दी रोप. हा येतोय रोहित यांच्या बॅट मधून चौकार. डीजे पुन्हा एकदा आकुड टप्प्याचा चेंडू टॅप करत असताना मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल सरकार 11 जांभूळवाडी संघाच्या फलंदाजांना. ओरपीच चेंडू मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुंदर झेल. कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. शून्याचा शिकार ठरतोय फलंदाज. चौथ्या क्रमांकावरती गेलेला निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज दाखल होत असताना दीपक. आकुड टप्प्याचा चेंडू. यस लाईन चेक केली जाईल. पंचांचे दोन्ही हात समांतर होत असताना पुन्हा एकदा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावर. धावफलक जाऊन पोहोचतोय 19 आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा सरकार 11 जांभूळवाडी संघाच्या खात्यामध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कोलटन ठाकरेनगर संघाचे गोलंदाज असतील आदेश यांच्याकडून. वाईड बॉल नंतर या ठिकाणी सुंदर कमबॅक डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज आदेश. ओरपीच चेंडू. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर मात्र बीट होता. सुंदर बॅकअप पाहायला मिळाला आपल्याला कोलटन ठाकरेनगर संघाकडून.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 या आकड्यावर. घेण्यात येईल याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. तिसरं षटक पुन्हा एकदा हाताळत असताना वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय पुन्हा एकदा भावेश. पहिलं षटक अतिशय सुंदर यशस्वी षटक हाताळलं. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी देखील बाद करण्यात यश मिळालंय गोलंदाज भावेश याला. पुन्हा एकदा तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. ओरपीच चेंडू, आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय, चेंडू भिडकावलाय फाईन लेगच्या दिशेला. हा येतोय रोहित यांच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भावेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवलंय लॉंग ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, फेकी खराब या ठिकाणी पाहायला मिळते कोलटन ठाकरेनगर संघाकडून. तब्बल 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना सरकार 11 जांभूळवाडी संघाचा फलंदाज असेल रोहित. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर आता मात्र 2 धावा त्याच्या बॅटमधून पूर्ण होत असताना पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक, आता मात्र तैनात, एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी मात्र येते खराब, कलेक्शन सुंदर. एका धावेवरती समाधान मानावं लागेल रोहित याला. धावफलक जाऊन पोहोचतोय आता मात्र 28 या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा दीपक यांच्या बॅटमधून हलक्यातनं चेंडू कट केला होता. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत सरकार 11 जांभूळवाडी टीमच्या खात्यामध्ये. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. अगुट टप्प्याचा चेंडू, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चुकी नाहीये, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये लागत असताना सरकार 11 जांभूळवाडी संघाला. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन.
पोहोचतोय 31 या आकड्यावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. कोलठण ठाकरेनगर संघाकडून चौथं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल विघ्नेश. विघ्नेशांचा पहिला चेंडू. ऑन स्ट्राईक असेल भरत. टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडू ढकलून दिला आणि पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये लागली रेस. बॉल होतोय विजयी. हा येतोय दीपक यांच्या भरत यांच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. आता मात्र तब्बल 35 या आकड्यावर चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करत असताना भरत. हॅलो चेक. अगदी आपण बघू शकतायत दुपारचं सत्र आहे. कठोर पद्धतीचं तापलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या वातावरणामध्ये आपण सर्वजण एन्जॉय करतो. आजच्या लॉट्समधील चौथा सामना. वेळेच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर आपण बघू शकतायत ठाकरेनगर कोलठण संघाने सध्या तरी अगदी 15 मिनिटं 50 सेकंद इथे वापरलेले आपल्याला. 36 धावा दाफलकावरती आपण बघतोय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सरकारी 11 जांभूळवाडी संघ फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये पाहायला भेटतोय. वेगातून भरपूर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना आपण पाहतायत या बॅटलमध्ये ठाकरेनगर कोलठण संघाकडून कितपत जर पाहायला गेलं तर मैदानावरती टॉस झाला. महत्त्वाचा निर्णय क्षेत्ररक्षण घेतला आणि इथे आपण पाहता क्षेत्ररक्षणामधून गोलंदाजी सध्या कोलठण संघाची खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आहे. विघ्नेश
या षटकामध्ये गोलंदाजी करतोय, परंतु विसरून जमणार नाहीये. टॉप ऑर्डरचा फलंदाज रोहित आहे आणि रोहित इथे आक्रमकता करू शकतोय. यस, रोहितच्या बॅटमधून आक्रमण बघायला भेटेल. मिड विकेट सीमारेखेच्या पलीकडे षटकार. दसण्णा 6 धाबा. षटकार आलेला आहे धावफलकावरती आपण पाहताय. 42 धाबा फलंदाजी करत असताना सरकारी इलेव्हन जांभूळवाडी संघ या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतोय. सर्वप्रथम थोडासा बॅकफुटला होता जांभूळवाडी संघ या बॅटलमध्ये, परंतु या षटकाराच्या बढतीनं स्कोरबोर्डला मात्र एक चांगली निर्मिती भेटत असताना आपण पाहतायत. सध्या तरी 42 धाबा. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला आपण पाहताय. 4 ओव्हरच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करत असताना सरकारी इलेव्हन जांभूळवाडी संघ 42 वरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस थोडंसं चेंजेस झाले टाकरेनगर कोलटन संघाकडनं. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये आपण पाहतायत दिगंबर इथे दाखल होतोय. दिगंबर मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झाली आहेत. चर्चा तर गोलंदाजीमधून टाकरेनगर कोलटन टीमची खूप राहिलेली आहे, परंतु या ओव्हरमध्ये जर चांगल्या धाबाला फलंदाजी करत असताना सरकारी इलेव्हन जांभूळवाडी टीमला तर चॅलेंजिंग लक्ष बनवू शकेल. brotherssports.inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण गेले 3 दिवस पाहिली आहे. चौथाही दिवस मात्र आपण भरपूर चांगल्या थाटामाटामध्ये संपूर्ण एन्जॉय करतोय स्पर्धा. त्यानंतर ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की अजूनही जर तुम्ही brotherssports.in सबस्क्राईब भरभरून प्रेम जर दिलं नसेल तर नक्कीच आवर्जून प्रेम द्या, कारण येणाऱ्या जे काय अपडेट्स आपण पाहतायत त्या मात्र नक्कीच तुमच्यासोबत जॉईनिंग होतील. आणि सबस्क्राईब जे मात्र नक्कीच भरभरून करा या स्पर्धेला. त्यानंतर या .in 42 धाबा धावफलकावरती आहेत. दिगंबर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाली आहेत. शेवटचं षटक आहे टाकरेनगर कोलटन संघाकडनं. स्ट्रायकर एंडला फलंदाज भरत पाहायला भेटतोय. भरत स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अगदी आपण पाहताय बॅट्समन रोहितला स्ट्रायकर एंडला आणण्याचा प्रयत्न ऑलमोस्ट झालेला आहे. यावेळेस आपण पाहतायत सध्या तरी विकेट जरूर खोला फलंदाजी करत असताना सरकारी इलेव्हन जांभूळवाडी टीमने, परंतु महत्त्वाचा घटक म्हणजे आपण पाहतायत सध्या तरी रोहितला स्ट्रायकर एंडला आणले, म्हणजे आता धावा येऊ शकतायत. सरकारी इलेव्हन जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये खेळ करतोय. 5 विकेट गमवत असताना 42 धावा धावफलकावरती आपण पाहताय. दिगंबर सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट सॅक्रिफाईस झाला. टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये आपण बघायला 100 रिप्ले. जसं म्हटलं जातं खरं तर लाख गेले चालतील तरी सुद्धा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि या सामन्याचा पोशिंदा वाटतोय फलंदाज रोहित, कारण ज्याच्या बॅटमधून संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीमधून सध्या तरी 26 धावेची इनिंग जी मात्र चांगल्या भागीदारीमध्ये बनली आहे, आणि तो रोहित कदाचित इथून या डाबाला एक चांगला आकार बनवू शकतोय. 42 आहेत. दिगंबर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला रोहित. नेक्स्ट बॉल दिगंबर तयार. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस गिरकी खेळून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रोहित करत होते, परंतु आज षटक पण पाहताय दिगंबरचा चांगला आहे. डॉट बॉल. गोलंदाजीचे ऍक्शन जर पाहायला गेले तर थोडीशी वेगळ्या क्षेत्राची पाहायला मिळते. त्यानंतर शेड्यूलला एक्स्ट्रा वळण देण्याचा प्रयत्न खूप चांगला करतोय गोलंदाज दिगंबर. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला बॅटर रोहितच्या विरोधात, आणि हा चेंडू पण पाहताय सक्सेस देत असताना दिगंबर या गोलंदाजाला चर्चा करावी लागेल या मॅच मध्ये टाकरेनगर कोलटन टीमला. हाफ ट्रॅकर बॉल चुकीचा चेंडू आहे. सफल झालेत. वेट केलंय आणि तिथून प्रत्युत्तर मोजत असताना फलंदाज रोहित बॅकवर्ड्स वर सीमारेखेचा पलीकडे. चांगलं रिझन. चौकार. अगोदरच आपण उल्लेख केला होता की जोपर्यंत रोहित असणारे या सामन्यामध्ये फलंदाजीमधून तोपर्यंत मात्र अगदी सरकार इलेव्हन जांभूळवाडी जिथे कमी पाहायला मिळतो तिथे नक्कीच चॅलेंजिंग लक्ष बनवू शकेल, आणि सध्या फलंदाज रोहित या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतायत. 46 धावा धावफलकावरती आहेत. चला सेकंड राऊंडचा पहिल्या सामन्याचा टॉस इथे बरोबर इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला होता तो म्हणजेच जे गावदेव पठार चापेवाडी संघाने, आणि दुसरा सामना आपण पाहू शकता जिंकत असताना आपण पाहिलं ते म्हणजेच जर्मन बांदिवली टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये मिड इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस होणं फार गरजेचं आहे.
यावेळेस आपण पाहताय बाटर रोहितच्या बॅटमधून इथे देखील 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2च्या साह्याने दापलकावरती सरकारी 11 जांभूळवाडी संघ 5 विकेट 48-48. दुपारचं सत्र आहे, तापलेलं वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय. प्रेक्षक देखील अगदी जर पाहायला गेलं तर झाडांच्या सावलीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यानंतर आपण बघू शकाल हे इम्पॉर्टंट बॅटल जे मात्र आपण पाहतो या दोन्ही टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर होता, पडल्यानंतर खेळपट्टीने यावेळेस गोलंदाज दिगंबरला एक उसळी दिली आहे आणि त्याचमुळे गोलंदाज दिगंबर सक्सेस ठरतील. डॉट बॉल षटक क्रमांक 5चा खेळ मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. 5 चेंडूचा खेळ इथे संपादित झालेला या ओव्हरमध्ये गोलंदाज दिगंबरच्या आणि दापलकावरती आपण पाहताय जांभूळवाडी संघ 48. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. चपल झाले होते रोहित, बॅटवरती कनेक्शन झालं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आली आहेत. सेकंड रनचा प्रयत्न होतोय. अगदी आपण बघाल डासडूस त्यानंतर फलंदाज रोहितच्या बॅटमधून मिळतील 2 धावा. 1 साइड इनिंगचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालेला. पहिल्या 17 बॅट फर्स्ट करत असताना सरकारी 11 जांभूळवाडी संघ आपण पाहिला ज्यांनी 5 विकेट खोल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना रोहितच्या बॅटमधून चांगली भागीदारी बनत असताना आपण पाहिली आहे आणि एकूण सरकारी 11 जांभूळवाडी संघाने बनवलेल्या स्कोरबोर्डला 50 आणि 51 धावेचं लक्ष यावेळेस सेट केलेलं आपण बघतोय ठाकरेनगर कोलटन संघासमोर. चला टॉस केला जातोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल चापेवाडी पठार त्यांचा विपक्षात जनमन बांदिवली. या 2 टीम मध्ये टॉस होत असताना आपल्याला बघायला भेटतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा, लगेच टॉस होईल. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 या चर्चेचं पर्व आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल डे अगदी या स्पर्धेचा आपण सर्वजण ऐकतोय आणि बघतोय. चला नाणेफेकी केली जाते. बांदिवली टीमचे कॅप्टन्स आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या, कारण विरुद्ध संघ इथे उपस्थित आपल्याला पाहायला भेटतोय. नाणेफेकी होत असताना आपण पाहू शकतात सध्या तरी टॉस बॉक्स मध्ये सापेवाडी पठार आणि त्यांचा विपक्षात जनमान बांदिवली या 2 संघामधून आजच्या दिवसातील आपण बघू शकतायत. सेकंड राऊंडची पहिली लढत इथे आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकी केली जात असताना आपण पाहता MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक अगदी पहिलं पर्व या स्पर्धेचं आपल्याला बघायला भेटतंय. अंतिम दिवस आहे. दुपारचं सत्र आपल्याला बघायला मिळतंय. सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र या स्पर्धेचा निकाली जाहीर होत असताना आपण बघणारच आहोत. परंतु नेक्स्ट मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि या सामन्याचा टॉस जो मात्र इथे आपण टॉस बॉक्स मध्ये होत असताना बघतोय. नेक्स्ट मॅच जनमान बांदिवली त्यांचा अगेन्स्ट खेळ करत असताना चापेवाडी पठार या 2 टीम मध्ये पुढचा सामना बघायला भेटतोय. टॉस केला जातोय. चला चापेवाडी संघाच्या गटात आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये एंटर आपण बघताय आमचे अनिल दादा यांच्या शुभास आपण हा टॉस जो मात्र इथे टॉस बॉक्स मध्ये होत असताना पाहतोय. नेक्स्ट मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीमने एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे दोन्ही संघाची चर्चा झालेली आहे ऑलरेडी आणि आपण पाहताय बेटर वर्सेस बेटर असं युद्ध आपल्याला बघायला भेटतं. टॉस झालेला आहे. टॉस आपण पाहतायत जिंकलेला आहे तो म्हणजेच चापेवाडी पठार टीमने इलेक्टेड प्रथम आपण बघाल क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीसाठी खुले चॅलेंज करत असताना जनमान बांदिवली टीमला आपण बघू शकता चापेवाडी पठार संघाला. जाऊया महत्त्वाच्या सामन्याच्या दिशेने. आजच्या लॉट्स मधील फर्स्ट राऊंडचा अंतिम सामना बघायला मिळतोय. सरकारी 11 जांभूळवाडी टीमने फलंदाजी केलेली आहे, ज्यामध्ये 50 बनवल्यात आणि 51 धाबेचा पाठला करत असताना बघायला भेटेल ठाकरेनगर कोलटन संघ. चला फलंदाज दाखल व्हायचा आहे. चला वेळ खर्च करू नये, ही भरपूर महत्त्वाची गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टायमर इथे सेट आहे. एक्झॅक्ट गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकता सरकारी 11 जांभूळवाडी टीमला 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. बॅटर बॉल घेऊन जायचं आहे.
पाच षटकाचा खेळ इथून मात्र गोलंदाजीमधून करत असताना आपण सरकारी इलेव्हन जांभूळवाडी संघाला पाहतोय आणि या 5 ओव्हरमध्ये 51 धावेचा पाठला करत असताना आपण या सामन्यामध्ये पाहू शकतात. सध्या तरी ठाकरेनगर कोलठण टीमला गोलंदाजीमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे जरूर, परंतु आता फलंदाजीमधून कशा पद्धतीने हा रनचेस केला जाईल हे देखील बघायला मिळेलच. दुपारचं सत्र आहे. खेळपट्टीने जर पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण बघू शकतात गोलंदाजीलाही साथ दिली आहे, फलंदाजीलाही साथ दिली आहे. म्हणजे आतापर्यंत या दुपारच्या सत्रामध्ये हा सामना अगदी या फलंदाजीसाठी देखील सोपा आहे आणि गोलंदाजीसाठी देखील सोपा आहे. फलंदाजी दाखल झाली आहे ठाकरेनगर कोलटन टीमचा. आपण पाहता स्ट्रायकर एंडला अनिकेत आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती दिगंबर, बॉलिंग ट्रॅकवरती धीरज. सेकंड सत्र सुरू. पहिला चेंडू, पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती धीरज झाले, त्यावेळेस मिसफिल्ड होती आहे. आपण पाहू शकतायत सध्या तरी पहिल्या चेंडूवरती मात्र बरोबर लेग साइडेड एरिया मधून एक सिंगल इथे मिळाली जाईल. कोलटन संघ 51 धावेचा पाठला करतोय. टायमर देखील इथे काउंट केला जात असताना आपण बघू शकतायत सरकारी इलेव्हन जांभूळवाडी संघ टायमरच्या बाबतीत आपण गोलंदाजी करायची आहे, खेळ करायचा आहे, लक्षात ठेवा. क्रॉस बॅटर स्ट्रोक हो दिगंबर, वारे वा. यावेळेस दिगंबरच्या बॅटमधून शफल झाला. अगोदरच मन बनवलं होतं की क्रॉस होऊन खेळायचं आहे आणि आता क्रॉस होता सडा चेंडू पाठवू दिलाय फायर लेग सी बारिकेच्या पलीकडे. ग्राउंडला इनफिल्ड मधून बीट करत चेंडू सी बारिकेच्या पलीकडे चौकार. पहिला चेंडूवरती सिंगल, त्यानंतर चौकार येतोय. दाफलकावरती आपण पाहताय फलंदाजी करत असताना 51 धावेचा पाठला जो केला जातोय त्यामध्ये कोलटन संघ सध्या तरी 5 या दाफलकावरती आपण बघू शकाल. आल्या खेळपट्टीवरती फलंदाज दिगंबरच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला. हो वन शॉट, खडे खडे लॉफ्ट करत असताना हेलिकॉप्टर बॅटर दिगंबर पाहायला मिळतोय. जासूसी बनवली, जड मध्ये होता, उकडून काढला आणि स्टेट इन ब्लास्ट स्क्रीन झोन मध्ये विशेबला अप्रतिम फटका पाहायला मिळेल. सिक्सर. आता इथून दिगंबरची फलंदाजी भरपूर चांगली होतीये. अजून एक आक्रमण सलग बॅक टू बॅक, दुसरा बिग हिट. जबरदस्त फलंदाजी आपण पाहता या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना ठाकरेनगर कोलटन टीमचा बॅटर दिगंबरच्या बॅटमधनं बघा अगदी जर पाहायला गेले तर टॉप ऑर्डर मधून फलंदाजी साठी तो दाखल झालेला आहे आणि टॉप ऑर्डर मधून का आलोय याचं उत्तर मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये मोजलेलं बघायला मिळालं. या दोन मोठ्या फटक्यांमधनं 2 षटकार आले. दाफलगावरती आपण पाहतायत 51 धावेचा पाठला करत असताना कोलटन संघ सध्या 17 या दाफलगावरती पोहोचतोय. धीरज वरती यावेळेस आक्रमण झाली. दिगंबर मैदानामध्ये आपण पाहताय बेटर फलंदाजी. हो यावेळेस आपण पाहताय शांत राहणं हे मला जमत नाही आणि फलंदाजी करत असताना दिगंबर मात्र यावेळेस गोलंदाजाला भरपूर महागडा ठरवतो. आपल्या बॅटमधनं स्विच इट फलंदाजीचं डिस्टन्स बदललंय. तडमा रिझनच्या पलीकडे हलटी पलटी बॉल होईल कल्टी. चौकार. फलंदाज दिगंबर मैदानामध्ये आपण बघताय. धीरजच्या विरोधात मात्र पॉवर प्ले मध्ये खूप अटॅकिंग फलंदाजी करतो. याही वेळेस चेंडू जाईल सी बारेशाच्या पलीकडे. धीरजच्या विरोधात बॅटर दिगंबरची बॅट मात्र बोलबाला फोडतीये. अजून एक आवाज. चौकार.
दिगंबरच्या बॅटमधून मात्र भरपूर मोठ्या फलंदाजीची स्ट्रॅटेजी आपण पाहिली आहे. 2 षटकार 2 चौकार टोटली धापलगावरती टाकरेनगर कोलटन संघ आपण पाहताय कोणतंही नुकसान न करता 25 वरती बघायला भेटतोय. 25 धाबा धापलगावरती आहेत. येणारे इक्वेशन आपण बघतायत 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 26 धाबा म्हणजे जिंकण्याच्या दिशेने आता जास्ती पद्धतीने दाट शक्यता इथून दिसून येते. आपण पाहतायत कोलटन टीमची क्रिकेटमध्ये खरं तर प्रॅक्टिस ही भरपूर इम्पॉर्टंट असते आणि आपण पाहतायत थोडासा प्रॅक्टिसमधनं दूर राहिलेला संघ म्हणजेच आपण पाहतायत सरकार 11 जांभूळवाडी संघ. फलंदाजीमध्ये देखील कमी प्रात्यक्षित आपण पाहिला फलंदाजांकडून. रोहितच्या बॅटमधून धाबा जरूर आल्या परंतु गोलंदाजी इथे आपण बघतायत पहिल्या ओव्हरमध्ये फार मोठी ठरली आहे. 25 बनल्यात 24 बॉल 26 इक्वेशन आपण पाहताय. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग करत असताना टाकरेनगर कोलटन टीमचा अनिकेत हा फलंदाज. अनिकेत आहे हाफ ट्रॅकर बॉल सफल झालेत. क्रॉस बॉर्डर स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण ऑलरेडी प्रोटेक्शन झोन मध्ये बघतोय. इथे मिळाली जाईल सिंगल. सेट बॅटर आपण पाहताय दिगंबरच्या बॅटमधून सगळ्या धावा आल्यात आणि इथून बॅटिंग करत असताना फलंदाज अनिकेत मनामध्ये एकच गोष्ट ठेवतो की इथून या डाबाला मात्र अनिकेतला जास्ती स्ट्राईक द्यावी लागेल. 26 धाबा धापलगावरती आहेत. दिगंबर साखरेला फुल टॉस होता. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक फलंदाजी करत असताना बॅटरची लिखली जायला अधुरी काढी. मॅच मध्ये फर्स्ट ब्रेक थ्रो भेटत असताना सरकार 11 जांभूळवाडी टीमला 26 ला पहिला विकेट कोलटन टीमला दिगंबर बाद. परंतु म्हणतात ना प्रत्येकाची वाईट वेळ येते आणि इथे आपण पाहतायत सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये बॅटर दिगंबर सक्सेस होता. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आक्रमकता बनवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःला आवरू शकले आणि आपण पाहतायत लॉंगॉनला मिसटायमिंग करत असताना पहिला विकेट. 26 धाबा धापलगावरती 1 लॉस फलंदाजी करत असताना टाकरेनगर कोलटन टीम. इथून पुढे नवीन बॅटर आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी भावेश दाखल होतोय. 22 मैदानामध्ये दाखल झाल्या फलंदाजीमधनं आपण बघतायत 22 बॉल आणि 25 धाबेचं इक्वेशन या सामन्याचं शिल्लक राहिलंय. दुपारचं सत्र आहे. मॅच मध्ये 100ली आपण बघतायत बाजू मजबूत आहे टाकरेनगर कोलटन टीमची रनचेसच्या दिशेनं. हाफ ट्रॅकर बॉल मिड विकेटला पटका चांगला आहे. सिंगलचा प्रयत्न इथे भरपूर चांगला दिला जातोय. फलंदाज बावेच्या बॅटमधनं सिंगल येते धापलगावरती. यावेळेस कोलटन संघ 27 धाबा 27 धाबा धापलगावरती आपण पाहतायत. सेकंड पॉवर प्लेचा खेळ मैदानावरती बघायला मिळतोय आणि या सेकंड पॉवर प्ले मध्ये सध्या तरी हे षटक थोडंसं चांगलं ठरलंय. सरकार 11 जांभूळवाडी संघ गोलंदाजी करतोय परंतु बॅटिंग करत असताना ठाकरेनगर कोलटन टीम आहे ज्यांच्याकडे फलंदाजी खूप मजबूत आहे. बॅटर अनिकेत यावेळेस सक्सेस ठरतील. ऑन साइडला परफेक्ट चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार
33. या धावफलकावरती आपण पाहताय मिस्टेक क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. या चुका या सामन्यामध्ये आपण पाहताय अगदी सरकारी लेबल जांभूळवाडी संघाला मात्र भरपूर महागड्या पडत आहेत आणि 22 मधून आता नशीब फोपावले आहेत. यावेळेस देखील 4 धाबा 37 धाबा धावफलकावरती आपण बघतोय. फलंदाजी करणाऱ्या ठाकरेनगर कोलटन टीमच्या लवकरात लवकर हा सामना संपादित करण्याचा प्रयत्न कोलटन संघ इथे करतोय. कोणतंच दडपण दिसत नाहीये फलंदाजीमध्ये कोलटन टीमच्या. 37 धाबा धावफलकावरती आपण पाहतायत. सरकार 11 जांभूळवाडी संघ सामन्यामध्ये पूर्णतः आपण पाहताय बॅकफूट वरती आहे. हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपादित होतोय. 2 षटकांचा खेळ संपूर्ण झालेल्या धावफलकावरती 51 धाबेचा पाठलाग करत असताना ठाकरेनगर कोलटन संघ 37 वरती बघायला भेटतोय. 18 चेंडू 14 धाबेचं इक्वेशन पाहायला भेटतंय. कोलटन टीमच्या बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्या तरी चेंडू जास्ती धाबा कमी पाहायला मिळत आहेत. सरकारी 11 जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये भरपूर निराशजनक कामगिरी करतोय. चला वेळ वाचवा, फास्ट घ्या. आपण पाहतायत दुपारचं सत्र इथे होऊन चाललेलं आपण पाहतोय. बरोबर घड्याळामध्ये 2 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत आणि अजून देखील आपला पहिला फॉर्मॅट सुरू आहे. त्यामुळे इथून कॉपरेट करा वेळेसाठी. 37 धाबा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 14 धाबेची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहताय. सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या ठाकरेनगर कोलटन संघाला 51 धाब्या होत्या. वाटत होतं की सामना जबरदस्त होईल, परंतु मॅच मध्ये बॅटिंग करत असताना अगदी दिगंबरच्या बॅटमधून चांगला स्टार्ट. त्यानंतर आपण पाहता अनिकेतच्या बॅटमधून चांगल्या धाबाने आता भावेश. हो भावेशच्या बॅटमधून येईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा नेत्रदीपक स्ट्रोक. चेंडू सीमा पार. 4 धाबा. षटकार. अवघ्या आणि अवघ्या आता आपण पाहतायत 4 धाबेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ठाकरेनगर कोलटन टीमला. भावेश सध्या फलंदाजी करत असताना मात्र बरोबर तोडफोड करतोय आणि हा सामना होईल फिनिश. सामना जिंकलाय ठाकरेनगर कोलटन टीमने. अभिनंदन करूया. या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ फलंदाजीमध्ये असो किंवा गोलंदाजीमध्ये असो बेटर परफॉर्मन्स दिलाय कोलटन टीमने आणि पुढील वाटचालीसाठी देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. हाडलक इथे सरकारी 11 जांभूळवाडी संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते जनमन बांदिवली त्यांचा विपक्षात पाहायला भेटतोय जयगावदेव पठार चापेवाडी क्रिकेट संघ. या 2 टीम मध्ये आपण पाहतायत सामना जिंकलेला कोलटन संघ आणि या सामन्याचा सामनावीर ठरत असताना आपल्याला बघायला भेटतोय